शिक्षण घेणारे अंध बांधव आणि त्यांच्या पाल्यांना नॅपतर्फे शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं। अंध आणि अपंगांसाठी शासनाच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ जरूर घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी केलं। अंध आणि कर्णबधिरांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या हेलन केलर यांची जयंती, त्यानिमित्त नॅपच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं शिक्षण घेणारे अंध बांधव आणि त्यांच्या पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, प्रांताधिकारी मौसमी चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती। नॅपचे अध्यक्ष सुनील नागराळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय नर्मदा ठाकूर आणि मनोरमा ठाकूर शिष्यवृत्ती 2.5 लाख रुपयांचे 18 धनादेश अंध विद्यार्थिनींना शिक्षणासाठी देण्यात आले। यावेळी चंद्रशेखर वाळके यांनी 51,000 आणि राजकुमार भोजे यांनी 21,000 रुपयांची देणगी नॅप संस्थेला दिली। अंधांसाठी आधारवड असलेली नॅप ही संस्था आदर्शवत काम करत असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी सांगितलं। यावेळी संस्थेचे सचिव MB शेख, शिवानंद पिसे, विजय रेळेकर, रवी संघवी, जयश्री पिसे आणि अंध बांधव उपस्थित होते।